किरण माने यांच्या फेसबुक पेजवरून द किरण माने शो माझा पाहायचा राहिला. पण हा माणूस फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून मला मनाला भावला. तर त्यांनी लिहिलेला हा लेख, ज्या काळात थॉमस एडिसन अमेरिकेत विजेच्या दिव्याचा शोध लावून जगाच्या विज्ञानात नवी क्रांती घडवत होता, त्या काळात आपल्या देशात महात्मा फुले यांना अडाणी बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी वर्चस्ववादी व्यवस्थेनं बॉयकॉट केलेल्या शिक्षणाचा दिवा मिळावा यासाठी जीव धोक्यात घालून झगडावं लागत होतं. ज्यावेळी अमेरिकेत राईट बंधू विमानाचा शोध लावून सगळ्या जगाला ज्ञानाच्या आकाशात भराऱ्या घ्यायला लावत होते, त्याचवेळी भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महामानव समाजातून बायकॉट केलेल्या शोषित पीडितांना स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या आकाशात झेप घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी जीवघेणा संघर्ष करत होते. ज्या काळात बायकॉट गँगला लाथाडून सावित्रीच्या लेकींनी ग म भ न गिरवायला सुरुवात केली, त्याच काळात पोलंडला मेरी क्युरी नावाची एक भगिनी संशोधन क्षेत्रात कॅन्सरवर मात करणाऱ्या रेडियमचा शोध लावून नोबेल पुरस्कार घ्यायला सज्ज होत होती. आपल्या इथल्या कारस्थानी गँगनं तुकाराम महाराजांची गाथा बायकॉट करून ती बुडवून नष्ट करायची शिक्षा दिली होती. या घटनेच्या तब्बल 150 वर्ष आधी जर्मनीतल्या मीन्स या छोट्या गावातल्या सावकार असलेल्या सुवर्णकारांनी त्यांच्या भूमीतले अनमोल ग्रंथ सुरक्षित राहून पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचावेत म्हणून गावकऱ्यांच्या मदतीनं प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध लावला होता. ज्या वर्षी आपल्या शिवाजी महाराजांना या बायकॉट गँगनं शूद्र मानून राज्याभिषेकाच्या विधीत असंख्य अडथळे आणले, एका शूद्राला आम्ही राजा मानतच नाही अशा वल्गना केल्या होत्या, त्याच वर्षी त्याच वेळी पोलंडमध्ये जॉन सोबिस्की नावाच्या एका सामान्य घरातल्या पण शूर, धाडसी, संवेदनशील, मानवतावादी अशा महान सेनापतीला सगळ्या पोलंडनं एकमतानं राजा म्हणून निवडलं होतं. त्या राजानं आपल्या विज्ञानप्रेम आणि कलासक्त स्वभावानं संपूर्ण युरोपचं भविष्य उजळून काढलं. आपल्याकडच्या बायकॉट गँगनं गेल्या हजारो वर्षात अनेक गुणवान, प्रतिभावान लोकांचं टॅलेंट कुजवून नासवून टाकलं. त्या काळात अस्पृश्य, हीन, शूद्र म्हणून हिणवले गेलेले कितीतरी असामान्य बुद्धिमत्तेचे धनी असतील, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होण्याच्या पात्रतेचे असतील, अभिजात, कवी, कलावंत, खेळाडू असतील, जे असे जन्माला आले आणि पाठीला खराटा, गळ्यात मडकं बांधून जगले, कधी मेले कुणाला कळलंही नसेल. आम्ही श्रेष्ठ, बाकी सगळे हीन, हलके, शूद्र असा माज आजही मनाच्या आत लपवून ठेवलेल्या आपला देश नासवणाऱ्या या बायकॉट गँगच्या सडक्या विचारधाऱ्याला हद्दपात करायची वेळ आली आहे. माझ्या भारतभूमीत सगळे समान आहेत, प्रत्येकाची जात एकच आहे, ती म्हणजे भारतीय. प्रत्येक भारतीयाच्या मनामेंदूत विवेकी आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणी रुजेल तेव्हाच भारत महासत्ता बनेल. जय शिवराय, जय भीम.